नमस्कार मित्रांनो. शिवसेना हे एक नाव कोणाचं, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसाचा खरा वारसदार कोण? या तीन प्रश्नांची उत्तर ठरवणारी सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या प्रकरणाकडे लागलेले आहे. जर न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण निरीक्षणे केली किंवा पुढील दिशानिर्देश दिले तर त्याचा परिणाम केवळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावरच नाही तर भविष्यात पक्षफोडीच्या प्रकरणावरही होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण या संपूर्ण प्रकरणाची सुरुवातीपासून आतापर्यंतची कहाणी, दोन्ही बाजूंचे दावे आणि आजच्या सुनावणीत नेमके कोणते मुद्दे चर्चेत जाऊ शकतात हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. वादाची सुरुवात कशी झाली? जून 2022मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालेला होता. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह बंड पुकारलेले होते. सुरुवातीला आमदार गुजरातमधील सुरतमध्ये गेलेले होते. त्यानंतर आसाममधील गुवाहाटीत तळ ठोकलेला होता. या घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकारवर गंभीर संकटात पडलेले होते. काही दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. याच क्षणापासून एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. खरी शिवसेना कोणाची? नाव आणि चिन्हावरून संघर्ष. शिवसेना हा केवळ एक राजकीय पक्ष नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी जुडलेली एक मोठी राजकीय ओळख आहे. म्हणूनच पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे आपापला दावा सादर केलेला आहे. शिंदे गटाने सांगितले की आमच्याकडे बहुसंख्य आमदार आणि खासदार आहेत, तर उद्धव ठाकरे गटाने दावा केला की पक्षाची मूळ संघटना, पक्षाचे संविधान आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आमच्याकडे आहे. दोन्ही बाजूंनी अनेक कागदपत्र, पुरावे आणि युक्तिवाद आयोगाकडे मांडण्यात आलेले होते. निवडणूक आयोगाचा निर्णय. दीर्घ सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिलेले होते. यामध्ये तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि वेगळं चिन्ह देण्यात आलेले आहे. हा निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. यामध्ये त्यांचा आरोप असा आहे की आयोगाने पक्षाच्या मूळ संघटनेपेक्षा केवळ लोकप्रतिनिधींच्या संख्येला जास्त महत्त्व दिलेले आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्याकडे जात आहे. सुप्रीम कोर्टात नेमका वाद काय आहे? आता फक्त प्रश्न शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळाले एवढाच राहिलेला नाही. मुख्य प्रश्न असा आहे की एखाद्या राजकीय पक्षात फूट पडल्यास खरी ओळख कोणाची मानायची? बहुसंख्य आमदार आणि खासदार असलेल्या गटांची की पक्षाची मूळ संघटना, पक्षाचे संविधान आणि पक्षाची विचारधारा जपणाऱ्या गटांची? याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सविस्तर युक्तिवाद सुरू झालेला आहे. उद्धव ठाकरे गटांची भूमिका. उद्धव ठाकरे गटांचा दावा आहे की शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला आहे. त्यामुळे पक्षाची विचारधारा, संघटनात्मक रचना आणि पक्षांचे संविधान यांना सर्वोच्च महत्त्व दिलेले पाहिजे. पण त्यांच्या मते केवळ आमदारांची संख्या हा एकमेव निकष असू शकत नाही. जर तसे झाले तर भविष्यात कोणत्याही पक्षात बहुसंख्य आमदार वेगळे होऊन मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवू शकतात असा धोकादायक पायंडा पडू शकतो. याच कारणामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. शिंदे गटाची भूमिका नेमकी काय आहे? दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे म्हणणे आहे की पक्षातील बहुसंख्य लोकप्रतिनिधी त्यांच्या बाजूने आलेले आहेत व यामध्ये त्यांच्या मते निवडणूक आयोगाने सर्व कागदपत्रे, पुरावे आणि कायदेशीर निकषांचा विचार करूनच निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आयोगाचा निर्णय हा कायम ठेवावा अशी त्यांची मागणी आहे. आजच्या सुनावणीमध्ये काय होऊ शकते? आज सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचे मुद्दे सविस्तर ऐकू शकते. न्यायालय निवडणूक आयोगाने निर्णय घेताना कोणते निकष वापरले, पक्षाच्या संविधानाचा किती विचार केलेला आहे आणि भविष्यात अशा प्रकरणांसाठी कोणते तत्त्व लागू व्हावे याबाबत प्रश्न विचारू शकते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आजच्या सुनावणीत अंतिम निकाल लागेलच असे निश्चित नाही, पण न्यायालय पुढील सुनावणीची तारीख देऊ शकते किंवा काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवू शकते. या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. या प्रकरणाचा निकाल केवळ शिवसेना पुरताच मर्यादित राहणार नाही. भविष्यात
कोणत्याही राजकीय पक्षात फूट पडल्यास अशा वादांमध्ये हा निर्णय महत्त्वाचा संदर्भ ठरू शकते. म्हणूनच देशभरातील राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरिक सुनावणीकडे लक्ष ठेवून आहेत. मित्रांनो, खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न केवळ एका पक्षांचा नाही, तर भारतीय लोकशाहीतील पक्षव्यवस्था, पक्षफोड आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न यामध्ये ठरलेला आहे. पण सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि पुढील सुनावणीत काय घडते यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असू शकतात. पण या प्रकरणातील प्रत्येक मोठे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मते खरी शिवसेना कोणाची? मात्र चर्चा करताना सभ्य भाषेत नक्की करा. अशाच राजकीय आणि ताज्या घडामोडींसाठी व या विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.